हाती त्रिशूळ सर्वांगाला चिताभस्म भोलेनाथ शिवशंभो निकंठेश्वर ध्यान सोडा प्रभू ध्यान सोडा ब्रह्मपुत्र नागाचा प्रणाम स्वीकार करावा प्रभू प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण प्रणाम मुनिवर्य आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण बोला कोणती शुभ वार्ता घेऊन आला आहात प्रभू सागर मंथनाच्या वेळी देव आणि दानव त्यांनी समुद्रातून अमृत कळस बाहेर काढले त्यावेळी समुद्राच्या तळाशी असणारा शेषनाग त्याचे प्राण वाचवण्यासाठी समुद्रामध्ये विष सोडले ते आपण ग्रहण करताच आपलाच कंठ निळ दिसू लागला म्हणून आपणास निळकंठेश्वर असे म्हणतात परंतु नारायण नारायण राजे स्पष्ट बोला कोड्यात बोलून आपण आम्हास नेमके काय सूचित करू पाहता प्रभू तर अयोग्यपती तर आपण आणि आम्ही आपल्यापासून काय लपविणार नारायण नारायण आम्ही ध्यानस्थ बसलो असता शेषनाग कैलास पर्वत सोडून कुठे भ्रमण करत असावे परंतु शेषनागाबद्दल प्रश्नाचं विधान का बरे करता शेषनाग तुम्हाला भेटले होते का कुठे येते नागराज प्रभू शेषनागाला त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय आणि तो सर्वत्र हातात फिरवत आहे नारायण नारायण कुठे आहे ते नागराज एवढी मोठी घमेंडी चला तर छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव या मनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला देव पाहिला
आम्हाला कलावंतांना लागतो. गावागावामध्ये जाऊन ज्या ज्या वेळी आम्ही कार्यक्रम करतो मायबाप रसिको, त्यावेळी आपल्यासारखा रसिक वर्ग त्या कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रेमाचा आशीर्वाद देतो. त्यावेळी त्याला सादर करण्यास एक वेगळा रंग येतो. मायबाप माझ्या लाडक्या रसिक वर्गातून आलेलं पारितोषिक स्वामी समर्थ सेवक आम्ही कोल्हापुरी याचकडून राजेंद्र करंबळे, स्वामी समर्थ सेवक आम्ही कोल्हापूर यांच्याकडून 51 रुपये व कैलासवासी संजय भोसले, कैलासवासी मंगेश करंबळे यांच्या स्मरणार्थ राजन करंबळे यांच्या बंधूंकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मार्गेश्वर कलामंच पाडगाव आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
राजे आपण शिवशंकराच्या गळ्यात असूनही आपली पूजा अर्चना नव्हता तेव्हा महादेवाच्या आला होते. आम्ही महादेवांचा काय करू? आम्ही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अरे हा दरबार पाहून आपल्याला याची कल्पना आली कसे? यापुढे आम्ही स्वतः नागाने आपल्या भक्तांना आशीर्वाद देणार आहोत. नारायण नारायण ही पृथ्वी आमच्यावरच आहे. नारायण नारायण नारायणाचं नाव घेऊन नाव राजाचा अपमान करत आहे. आपल्या तुझ्या नावाचा डॉक्टर नाही आपल्या नावाचा जय जयकार होण्यासाठी आपल्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ हे सर्व जिंकून घ्यावे लागेल तरच आपल्या नावाचा जय जयकार होईल. नारायण नारायण विश्वाचा अधिपती होईल. परंतु यासाठी सोपा मार्ग सुचव. राजे यासाठी आपण देवांवर स्वारी करा त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जयकार होईल. अरे आता त्या लोकांना स्वारी करू स्वर्गाचा राजा होतो. संपूर्ण देवाला इथवर बांधून घेऊन येतो. आधी राज्य स्थापित करतो. याबरोबर आगळ एक शेषशाही पाहिला. अरे इथवर आलं नाही तर तुझ्या सुमधुर वाणीने मला दरबार मंत्रमुग्ध होते. या भुवरी या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणाची जावे हो
आपले स्वागत आहे. या आपण कसे राहिले गेले प्रभू. शिवशंकराच्या घाटी शेषनाग त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय आणि तो सर्वत्र हाका फैलवत आहे आणि तो इथवर येत आहे. नारायण नारायण. आम्ही घेतलो समाचार. अहंकाराला आधार झालेला शेष देव लोकी स्वारी करून गेला. चांगली सांगितलं आहे. सर्व देव तू मला एका ठिकाणी सापडला. जे तू बांधी राज्यासाठी करतो. हे नागराज, आपण श्री महादेवांचे गण आहात म्हणून आम्ही आपणास क्षमा करतो. परंतु ही गर्वाची पाजा सोडून महादेवास शरण जा. ते तुम्हाला तुमचे स्थान नक्कीच देतील. महादेव नाही तर नारायणच्या तुम्ही असंच स्थानात आपला गर्व पाहून आम्हाला आपला खेद वाटतो. ब्रह्मदेवा नाही करावे. माझा दास म्हणून माझी सेवा कर. नाही तर दोन हात देवाधिदेव इंद्रदेव देवांचा राजा इंद्र याला युद्धाचं आव्हान करून आपल्या पराक्रमाची प्रचिती देताना शेष गर्वाचा आघात झालेला शेषनाग देवांवरती स्वारी करून गेला. शेषनाग आणि देवांवरती झालेलं हे घनघोर युद्ध मायबाप शेष आणि देवांमध्ये झालेला हा घोर युद्ध गर्वाना आघात झालेला हा शेष अखेर देवांवरती स्वारी करून गेला. संपूर्ण त्रैलोक्याचा हाकार वाजवला. आपल्या विषानं संपूर्ण त्रैलोक्य विषमय केलं. युद्धाचं आव्हान करू लागला शेष. ब्रह्मदेव आणि देव इंद्र यांना मल्ल युद्धाचं आव्हान करू लागला शेष. संपूर्ण त्रैलोक्याचा हाकार वाजवला. गर्वाचा आघात झाला. साक्षात देव देवतांवरती स्वारी करून स्वतःचं स्थान निर्माण करावं. ही पृथ्वी माझ्यामुळे स्थिर आहे. माझ्यामुळे महादेवाला स्थान आहे. तर
महादेवाच्या स्थानाचा गळ्यातील स्थानाचा गर्व झालेला हा शेष देवाचा सडोकी पळ करून सोडतो. देव भयभीत होऊन पळू लागले. शेष नागाचा पराक्रम पाहून त्रैलोक्याचा हाकार वाजवला. त्याच्या पराक्रमाला देव भयभीत झाले. काही दिशा पडू लागले. त्यातून समाजाला नेमकं काय बोलत भयभीत झाले देव. भयभीत झाले देव. महादेवा महादेवा, आपल्या गळ्यातील शेषनागाचे त्या देश सणाचा फाशी गर्व झाले, तर यावर आपणच मार्ग शोधा. देव हो, माझ्या गळ्यातील तो शेषनाग, त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झाला आहे. परंतु त्याचा गर्व हरण माझ्या हाती नसून त्या सृष्टीचा दाता, त्या सृष्टीचा मालक गौरीसूत श्री गजानन याची आपण आराधना करा. तेच यातून मार्ग काढतील. हे विधीचे विधान आहे. प्रणाम.
देव हो, माझी आराधना करण्याचे कारण कोणते? हे गजानना, सिद्धिविनायका, अष्टविनायका, सृष्टीचा पालन करता तूच गजानना. हे एकदंता आपले पिताशी त्यांच्या गळ्यातील शेष नाराजाला किंवा त्याच्या स्तनाचा भाजी गर्भ झालाय, तर यावर आपणच मार्ग शोधा. देव हो, महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष गर्वाना आगळा झाला. सर्वत्र हाहाकार माजवला. परंतु आता आपण निश्चिंत राहा. मी घेतो त्याचा समाचार. आपण निश्चिंत राहावं. शेष नागा, तू गर्वाला आंधळा झालायस आणि म्हणून तुला माझी ओळख पटत नाही. ठीक आहे, एवढं जर का तुला घमेंड असेल तर चालव तुझे शस्त्र. शेष नागा, तू मला शरण आलास. आज खऱ्या अर्थानं तुझं गर्व हरण झालंय आणि म्हणून तुला माझी ओळख पटली. महादेवाने जरी तुझा त्याग केला असला तरी आज तू मला शरण आलास म्हणून मी तुला असे गढळ स्थान देतो की माझ्या समेत तुझी ही पूजा अर्चा होईल. माझे भक्तगण तुझीही पूजा करतील. हे शेष नागा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहशील. हे नागा, हे नागराजा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा. तू माझ्या उदराभोवती राहा. तथाच तथाच. श्री गणेश, तूच सारथी देवा या जीवन रथाचा. तूच दोर देवा या पतंगा. तूच चालविसी देवा श्वास या
या जीवाचा तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा तुझा युगम सारा जय कला गुणांचा विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक
अतिशय गाजलेला गण होता मायबाप. आणि यावर्षी आपल्या सेवेसाठी हा एक नवीन गण मी सादर करत आहे मायबाप रसिको. शब्दांवरती लक्ष असावं. श्री गणा प्रार्थना अर्पितो काव्य सुमन मागणे कची आहे कर